विठाला आणि म्हणून बघा, कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्मापासून कुणाची सुटका होत नाही. तुमच्या कर्मामध्ये लिहिलं होतं या ठिकाणी येऊन बसायचं. तुम्हाला येऊन बसावंच लागणार आहे. कर्म कुणालाही चुकत नाही. आपण रामायण ऐकलेलं आहे. राजा दशरथाला कर्म चुकलं नाहीये. रामायणामध्ये सुंदर प्रसंग आहे. एक पाय दिला माकडाच्या मानेवरती, दोन बुबळ बाहेर आले, पण सुंदर सुगंध येत होता. तो कुंभकर्ण म्हटला, का रे तुझं नाव काय? तो म्हटलं, माझं नाव गंधमादन आहे. एवढे माकड माझ्या पायाखाली मेले, घाण वास येत होता, रक्ताचा, मांसाचा, हाडाचा. तुझ्या अंगाचा सुगंध हो, देवाचं मला वरदान आहे. ठीक आहे, एक काम कर, एका सेकंदामध्ये तू आता मरणार आहेस. तुझी मान माझ्या मुठीमध्ये आहे. मूठ थोडीशी आवळली की तू मरून जाणार आहेस. पण एकदा म्हण, मी रामाचा नाही, मी रावणाचा आहे. माकडाचं पिल्लू होतं ते म्हटलं, कुंभकर्णा, अरे ऐक ना, तरफडून मरून जाईल. रामाचं म्हणून मरेल, रावणाचं म्हणून जगणार नाही. या ठिकाणी कोण म्हणतं? माकडाचं पिल्लू आहे. चांगल्या चांगल्या माणसाची नावं कीर्तनामध्ये येत नाहीत, पण माकडाच्या पिल्ल्याचं नाव काय ऐकतं? आयुष्यामध्ये कर्म चांगलं केलेलं आहे. विठाला आयुष्यामध्ये कर्मापासून कुणाची सुटका होत नाही. कर्म प्रत्येकाला करावंच लागणार आहे. बघा, कर्मापासून कुणाची सुटका होत नाही. 60 वर्षाचा बाप होता, 30 वर्षाचा पोरगा होता, आणि पोराचं काही लग्न होत नव्हतं. पोराचं लग्न होत नव्हतं. बाप दारोदार फिरायचा, पण मुलगी मिळत नव्हती. पाहता पाहता भाग्य चांगलं होतं, सुंदर मुलगी मिळाली. लग्न जमलं. मुलाकडून मुलीला मोबाईल मिळाला. मिळतो ना मोबाईल, बरोबर आहे. त्याला साखरपुडा, आपण शुगर बॉक्स जो असतो ना असं म्हणतात नाही का, साखरपुड्यामध्ये मोबाईल देण्याची प्रथा आहे. हे काय एखाद्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे का? नाही. शेवटच्या मंगलाष्टकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, आली लग्न घटी समीप नवरा घेवोनिया वाघरा गृहयोक्ते मधुपरक पूजन करा. म्हणू का शेवटपर्यंत? हा.